रात्री 1 वाजता नाहीतर पहाटे 5 वाजता तुम्ही फॉर्म भरा. आता मला त्यांना हे विचारायचंय, की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहेत, त्यातल्या 70 ते 80% महिला या सगळ्याच काही सुशिक्षित नाहीयेत, की ज्यांना सर्व्हरवरती स्वतः कॉम्प्युटरवर जाऊन, मोबाईलवरती जाऊन फॉर्म भरता येतील. त्यांना ई-सर्व्हरची मदत घ्यावी लागते. सेवा केंद्रामध्ये त्यांना लाईन लावून उभं राहावं लागतं आणि कॅप्चा, परत रिफ्रेश, परत हे असले वर्ड त्यांना समजत नाहीत हे जर कॉम्प्युटरवरती आले तर. मग या महिलांसाठी तुम्ही ते पोर्टल बनवलंय का आयटी इंजिनियरसाठी बनवलेलं आहे? तर तुम्ही त्यांना भरता येत नाही आणि तुम्ही सांगता आता पहाटे 5 वाजता, रात्री 1 वाजता तुम्ही भरा. रात्री 1 वाजता मग ई सेवा केंद्र तुम्ही रात्री 1 वाजता चालू ठेवणार आहात का? पहाटे 5 वाजता म्हणजे 24 तास तुम्ही चालू ठेवणार आहात का? त्याचा एक आम्हाला खुलासा करा. रात्री 1 वाजता महिला जर घराबाहेर पडल्या तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? नाहीतर एक करता परत एक होऊन बसणार, की आम्ही पैसे मिळावेत लाडक्या बहिणीचा, आमचा हक्काचा हप्ता मिळावा म्हणून जायचं आणि अनर्थ काहीतरी घडला तर त्याची जबाबदारी तुम्ही